विरोधी पक्ष जवळपास नामशेष झाल्यासारखे वाटत आहे. जनतेचा आवाज, लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा मीडिया सत्ताधाऱ्यांच्या छायेखाली गेल्याचे चित्र सध्या देशभर दिसत आहे. एकीकडे सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी, तर दुसरीकडे माध्यमांना टीका करण्याची भीती आणि शोध पत्रकारितेची मरणावस्था. या साऱ्या पार्श्वभूमीवर एकच प्रश्न मनात उपस्थित होतो, तो म्हणजे आज बाळासाहेब असते तर. बाळासाहेब फक्त सत्तेच्या विरोधात उभे राहणारेच नव्हे, तर खरी टीका मान्य करणारे नेतृत्व होते. हे त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांतून स्पष्ट होते. विले पार्ले येथील उड्डाणपुलास प्रबोधनकारांचे नाव देण्याची मागणी बाळासाहेबांनी केली असता प्रखर विचारवंत अनिरुद्ध पुनर्वसू उर्फ नारायण आठवले यांनी या मागणीवर जहरी टीका केली होती. प्रबोधनकारांनी कधीही स्वार्थ पाहिला नाही. त्यांच्या विचार परंपरेला ही मागणी शोभणारी नाही असे त्यांनी ठामपणे मांडले. विशेष म्हणजे या टीकेनंतर बाळासाहेबांनी केवळ आपली मागणी मागे घेतली नाही, तर नारायण आठवले यांना शिवसेनेचे खासदारही केले. बाळासाहेब कसे होते याचे हे एक उदाहरण आहे. बाळासाहेबांचा जीवनपट अशा अद्भुत उदाहरणांनीच व्यापलेला आहे. आज घोटाळ्याचे आरोप असणारे, जामिनावर बाहेर असणारे सत्तेत मंत्रीपदे भूषवित आहेत, पण यावर खऱ्या अर्थाने थप्पड मारणारा विरोधकच दिसत नाही. म्हणूनच बाळासाहेबांची आठवण येते. त्यासाठीच म्हणतोय, बाळासाहेब येतील का परतून? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दीस पनाह परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन.